की हा आमचा अस्मितेचा प्रश्न आहे. पण आता ही जी निविदा काढली 7 दिवसात काढली, कारण घाईघाईमध्ये जर करण्याचा जर प्रयत्न झाला, त्या जागेचा सातबारा कोणाच्या नावावर आहे. कारण का भवन बांधण्यासाठी ज्या सगळ्या ज्या प्रोसिजर लागतात त्या प्रॉपर असल्या पाहिजेत. ते ठराव घेतलेत की नाही आणि ते क्लिअर झाल्यानंतर तिथे पूर्ण त्या जागेला कंपाऊंड बांधलं पाहिजे प्रॉपरली. जो आराखडा किंवा कोणती जागा निश्चित केलेली आहे का, त्या रूल रेग्युलेशननुसार काढलेली काय आहे. म्हणजे ते असं जर मध्येच जर थांबलं गेलं तर ते आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी फार ते बरोबर नसणार आहे. कारण तिथं संपूर्ण तालुक्याच्या लोकांच्या अस्मितेचा विषय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आणि तिथं ज्ञान घेतलं जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन होणं हे सगळ्यांसाठी चांगलं आहे, आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर. आपण पाहताय कर्जत विकास. कर्जतमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारं एक विकास काम होतं. आंबेडकरी अनुयायी असतील किंवा बहुजन समाज असेल, हा आंबेडकर भवन होण्यासाठी आग्रही होता. आपण बघितलं की आंबेडकरी जनतेची कुठेतरी एक तळमळ होती की कर्जतमध्ये एक भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रगल्भ करणारं स्मारक असावं, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजात रुजवण्यासाठी कुठेतरी मदत होईल आणि त्यातून समाज कुठेतरी एकवटला जाईल. परंतु आपण बघतोय की कुठेतरी आंबेडकरी जनतेला दुखावण्याचं सुद्धा मध्यंतरीच्या काळात काम झालं. भवनासाठी जागा मिळत नव्हती, त्यावरून सुद्धा अनेक वाद आले आणि त्यानंतर त्या वादाला तात्पुरता कुठेतरी स्वल्पविराम मिळाला आणि त्यानंतर 5 कोटी इतका निधी या आंबेडकर भवनासाठी मिळाला. पण हा निधी मिळाल्यानंतरही कुठेतरी प्रशासनाने एक उदासीनतेची भावना दाखवलेली दिसते. कारण आंबेडकर भवनासाठी असलेली जागा ही अजूनही व्यवस्थित प्रकारे निश्चित झाली नाही, असा एक कुठेतरी प्रश्न समोर येतोय. दादा, मी तुमचं स्वागत करतो या चर्चासत्रात. आंबेडकर भवनाचा हा जो मुद्दा आहे, आपण प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत आहात. आंबेडकर भवन कधी होणार आणि त्या आंबेडकर भवनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची असेल किंवा जागेची असेल ती पूर्तता कधी होणार आणि त्याच्या विरोधात सुद्धा आपण आग्रही आहात. नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आपण आता आग्रही झालेले आहात की आंबेडकर भवनासाठी जी जागा आहे ती कुठेतरी स्पष्ट स्वरूपात आम्हाला दाखवा आणि आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावू नका. नक्की आपण काय मुद्दा मांडत आंबेडकर भवनासाठी आग्रही आहात? बरोबर आहे. सर्वप्रथम जय शिवराय, जय भीम. कर्जतमध्येच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भवन होत आहे, याचा आम्हाला सगळ्या बौद्ध समाजाला तसंच संपूर्ण बहुजन समाजाला त्याचा अभिमान आहे आणि झालं पाहिजे. ॲक्च्युली बरेच वर्षापासून अशी या संपूर्ण बहुजन आणि बौद्ध समाजाची मागणी होती की कर्जत तालुक्यामध्ये एक आंबेडकर भवन असलं पाहिजे. पण आताच्या आंबेडकर भवनसाठी जी आता एक निविदा आता निघालेली पण आहे, तर आमचं असं म्हणणं आहे की मी तसं एक निवेदन सीओना पण दिलेलं आहे की ज्या जागेमध्ये आंबेडकर भवन बांधायचं आहे, जर त्या ठिकाणी त्या जागेचा जो आराखडा किंवा कोणती जागा निश्चित केलेली आहे का, त्या जागेचा सातबारा कोणाच्या नावावर आहे, ती जागा किती आहे, याचं आम्हाला क्लिअर असं लेखी स्वरूपात मिळालं पाहिजे. कारण तिथं संपूर्ण तालुक्याच्या लोकांच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्यासाठी ती क्लॅरिटी असली पाहिजे. म्हणून आमची मागणी आम्ही सीएमकडे केलेली आहे की त्या जागेच्या जर तिथे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जर बांधत असणार तर त्यासाठी त्या जागेचा जो जागा क्लिअर आहे की नाही, त्याच्यानंतर त्या भवनाचा तिथे त्यांनी जो आराखडा कसा बनवलेला आहे, त्याच्यानंतर हे आंबेडकर भवन बांधण्यासाठी नगरपालिकेत काही ठराव घेतले जातात, ते ठराव घेतलेत की नाही, ते ठराव घेतले असेल तर त्याचे त्यांनी आम्हाला लेखी दिलं पाहिजे. कारण काय ह्या भवन मी मगाशी पण बोललो की हा आमचा अस्मितेचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आणि तिथं ज्ञान घेतलं जाणार आहे या ठिकाणी. तर हे सगळं याची अगोदर म्हणजे टोटल डिटेल्स माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार किंवा भवन होणार हे स्पष्ट झालं, त्याच्यानंतर त्या जागेचा असणारा आराखडा किंवा संग्रहित असणारं स्मारक सुद्धा एक प्रेझेंटेशनद्वारे दाखवण्यात आलं होतं. तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून प्रशासनाकडनं असेल, नगरपालिकेकडनं असेल, काय विषय? प्रशासनानं आम्हाला एवढीच माहिती अशी पाहिजे की जे ठराव जे नगरपालिकेमध्ये ठरवले असेल, घेतले असतील, त्याचे आम्हाला लेखी असलं पाहिजे. किंवा साधारणतः 25 लाखापासून तर मला वाटतं काय 50 लाखापासून 25 कोटीपर्यंत ज्यावेळी कामं निविदा काढली जातात
त्यांना की टाईम पिरियड असतो 50 दिवसाचा, 25 दिवसाचा, 10 दिवसाचा. पण आता ही जी निविदा काढली 7 दिवसात काढली, तर ही सीओनी त्या रूल रेग्युलेशननुसार काढलेली काय आहे हे त्यांनी क्लिअर करावं किंवा लेखी द्यावं ॲक्च्युली. कारण का भवन बांधण्यासाठी ज्या ज्या सगळ्या ज्या प्रोसिजर लागतात त्या प्रॉपर असल्या पाहिजेत. कारण घाईमध्ये जर करण्याचा जर प्रयत्न झाला आणि उद्या काही मध्येच ते थांबलं गेलं तर ते म्हणजे ते असं जर मध्येच जर थांबलं गेलं तर ते आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी फार ते बरोबर नसणार. म्हणून आम्ही हा पाठपुरा का की भवन होण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं भवन होण्यासाठी जेवढे पण डॉक्युमेंट जे असतात ते क्लिअर असले पाहिजे सगळे. आणि ते क्लिअर झाल्यानंतर तिथे पूर्ण त्या जागेला कंपाऊंड बांधलं पाहिजे प्रॉपरली, तिथं बोर्ड लागला पाहिजे, नंतर काम सुरू करायला काही हरकत नाही. पण सगळं क्लिअर असलं पाहिजे, अर्धवट असता कामा नाही. हेच आमचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच आम्ही सीओनकडे हीच मागणी करतोय की त्यांनी संपूर्ण ज्याची माहिती लेखी द्यावं आणि नंतर काम सुरू करावं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन होणं हे सगळ्यांसाठी चांगलं आहे, आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. तर आपण म्हणतोय की ही जी निविदा होती, ई टेंडरिंग प्रक्रिया होती, तर त्याच्यामध्ये काहीतरी कालावधी असतो आणि त्यांनी कालावधी 7च दिवसात टेंडर मंजूर केलं. म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी काही गौडबंद असतं सार्वजनिक. निश्चितच त्याला पण एक प्रत्येक पिरियड ठरवलेला असतो. हे पण आम्ही तसं सीओने विचारतो की जे जर हे साधारणतः 4,99,00,000 जर काम आहे तर हे काम जर 4 कोटीच्या मध्ये काम आहे तर याची निविदाचा किती पिरियड असतो, 7 दिवसाचा असतो की 10 दिवसाचा असतो, 20 दिवसाचा असतो, हे पण त्यांनी क्लिअर करावं. आणि जर हे क्लिअर केलं तर आम्हाला समाजासाठी आम्ही सांगू शकतो की प्रॉपर हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक होतं या सगळ्या रूल रेग्युलेशन सगळ्या प्रशासनाने प्रॉपर दिलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर आंबेडकर भवन साकार होणार आहे. आणि या जर सगळ्या त्रुटी जर ज्या असतील ज्या आता मी सांगितलं या सगळ्या जर क्लिअर असतील तर काही प्रॉब्लेम नाही. आम्ही स्वागत करतो आणि आंबेडकर भवन झालंच पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. आता जर तुम्हाला लेखी स्वरूपात ही सगळी माहिती हवी आहे, याच्याविषयी आपली नगरपालिका सीओ असतील किंवा प्रशासनाची काही चर्चा झाली का? चर्चा काय झाली, मी गेलो होतो तिथे पण तिथं सीओ नव्हते, त्याच्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करता आली नाही. पण मी माझं हे जे निवेदन आम्ही तिथं दिलेलं आहे. नक्कीच पुढच्या काळामध्ये ही जी लेखी आश्वासनं असतील किंवा लेखी पत्रव्यवहार असेल तो आपल्याला मिळेल. आणि कर्जतमध्ये एक भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भवन सुद्धा होईल आणि संपूर्ण बहुजन समाजाची असेल, आंबेडकरी यांची असेल, एक अस्मिता जपली जाईल आणि ज्ञानाची तिथे समृद्धीच होईल अशी आपण अपेक्षा करूया. आपण आंबेडकर भवनासाठी निश्चितच आग्रही आहात आणि योग्य त्या कागदपत्रांचा पाठपुरावा केल्याशिवाय आंबेडकर भवन त्या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही, ही सुद्धा एक आपली मागणी आता आग्रही स्तरावर आहे. नक्कीच या कुठेतरी बाबींचा प्रशासन सुद्धा विचार करेल आणि योग्य ती गंभीरतेने दखल घेऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट स्मारक किंवा भवन त्या ठिकाणी होईल अशी आपण अपेक्षा ठेवूया. दादा, आपण सहभागी झाला चर्चासत्रात. आपलं धन्यवाद.